1, त्यामुळे 125 पैकी 8 पंचायत समित्यांचे कल सध्याच्या घडीला समोर येत आहेत, जिकडे 3-3 भाजपा राष्ट्रवादी आघाडीवर तर शिवसेना आणि काँग्रेस 1-1 आघाडीवर. 101 ठिकाणी इकडे जिल्हा परिषदेचा विचार केला तर भाजपा आघाडीवर 268 कल किंवा निकाल त्यातले काही आहेत ते आपल्या समोर आलेले आहेत आणि ज्याच्यामध्ये तीन आकडी किंवा शतकी आकडेवारी जी आहे ती 3 डिजिट फिगर जो गाठलेला आहे तो अर्थातच भाजपने 104 ठिकाणी भाजपा आता आघाडीवर. आणि यानंतर आपण साताऱ्यामध्ये आतापर्यंत कलांच्या बाबतीतलं चित्र काय. एकूण जागा 65 आहेत झडपीच्या. 18 जागांवरती भाजपची आघाडी आहे. शिवसेनेची आघाडी 3 जागांची आहे. राष्ट्रवादीची आघाडी 2 जागांची पाहायला मिळते आहे. त्याखालोखाल काँग्रेसनं खातच उघडलेलं नाहीये. काँग्रेसला अजिबात यश सध्या तरी मिळत नाहीये. साताऱ्यामध्ये ठाकरे सेनेची कामगिरी निष्प्रभ ठरल्याचं आत्ता दिसतं आहे. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सुद्धा त्यांचं मॅजिक साताऱ्यामध्ये साधता आलेलं नाहीये. त्यामुळे फक्त महायुतीतले हे 3 पक्ष भाजप, शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांचंच मॅजिक आपल्याला साताऱ्यामध्ये सध्या कलांच्या बाबतीत दिसतं आहे. उंडाळे गटातनं राष्ट्रवादीचे उदयसिंह उंडाळकर हे पुढे आहेत. कोल्हापूरच्या भादोलेमधनं काँग्रेसच्या सोनाली सावंत यांचा विजय झालेला आहे. त्यामुळे कोल्हापूर असो लातूर असो इथे काँग्रेसची कामगिरी ही स्ट्रॉंग मानली जाते. लातूरमध्ये झडपी आपल्याकडे पुन्हा आणण्यासाठी काँग्रेसनं सर्व शक्तीनिशी या निवडणुकीमध्ये आपली ताकद लावल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं आणि तीच परिस्थिती आपल्याला काँग्रेसची कोल्हापूरमध्ये सुद्धा दिसतेय. कोकणाचा आपण जर का उल्लेख करायचा झाला तर कोकणातल्या 3ही जिल्ह्यांमध्ये अगदी वेगवेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. सिंधुदुर्गामध्ये भाजपची आघाडी आहे. रत्नागिरीचा विचार केला तर शिंदेची शिवसेना पुढे आहे. तर रायगडमध्ये 3ही पक्षात बरोबरीची लढत आपल्याला पाहायला मिळते. खरं, त्यामुळे प्रत्येक जिल्हा वाईज म्हणजे एकच जर प्रदेश म्हणायचा झाला तर प्रत्येक जिल्ह्यामधलं चित्र मात्र वेगळं आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेत भादोलेतनं काँग्रेसच्या सोनाली सावंत जिंकल्यात. शिवसेनेकडनं उमेदवारी मिळाली नव्हती, काँग्रेसकडनं लढलेल्या आणि तिकडून त्या जिंकल्यात. तर लातूरमध्ये देखील मनसेच्या बाजूने एक निकाल जातोय. रायगडमधला निकाल शिवसेनेचे विकास गोगावले 2000 पेक्षा जास्त मतांनी आघाडीवर दिसत आहेत. धाराशिव भूम पक्रूड गणात वंचितच्या उमेदवार आघाडीवर. धाराशिव लोहारा कानेगाव गटात शिवसेनेच्या उमेदवार विजयी. रायगड आंबेपूर शिवसेनेच्या रसिका केणी विजयी झाल्यात, तिकडे भाजपाने पराभव पत्करलेला आहे. तर बारामती सुपा गटातनं राष्ट्रवादीच्या पल्लवी खेत्रे जिंकलेल्या आहेत. कोल्हापूरमध्ये भादोले गटातनं काँग्रेसच्या सोनाली सावंत जिंकलेल्या आहेत. मालवण आडवली मालडी गटातनं शिवसेनेच्या सोनाली गाडीगावकर या जिंकलेल्या आहेत. तर शिरवंडे गणातून शिवसेनेचे उमेदवार जिंकलेले आहेत. राष्ट्रवादीच्या शुभांगी देशमुख 36 मतांनी जिंकतात. धाराशिव जिल्हा परिषदेचा निकाल समोर आलाय. 36 मतांनी त्यांनी विजय मिळवलाय. तर लातूरमध्ये मनसेचे सुनील नागरगोजे यांनी विजय मिळवला. त्यामुळे मनसेने देखील काही ठिकाणी एंट्री केलेली दिसतेय. मनसेचे उमेदवार जिंकलेले आहेत. लातूरमध्ये जिल्हा परिषदेतनं मनसेचे सुनील नागरगोजे जिंकलेले आहेत. 277 कल सध्याच्या घडीला जिल्हा परिषदेचा विचार केला तर आपल्याकडे आलेले आहेत. भाजप 104, शिवसेना 53, राष्ट्रवादी 61, काँग्रेस 24, ठाकरे 16, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष 6, इतर 3 अशी सध्याची स्थिती. आणि धाराशिवमधनं सुद्धा एक महत्वाची अपडेट समजते ते म्हणजे 13 मतदारसंघातनं भाजपच्या अर्चना पाटील या आघाडीवरती आहेत. राणा जगजितसिंग पाटील यांच्या त्या पत्नी आहेत आणि ही निवडणूक सगळ्यांनीच प्रतिष्ठेची केलेली होती. शरद पवारांचं गट विरुद्ध भाजप अशी ही एक प्रकारे लढत होती आहे. पण अर्चना पाटील यांनी धाराशिवच्या 13 मधनं आघाडी घेतल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे. सोलापूरचं काय चित्र. जिल्हा परिषदांच्या 68 जागा सोलापूरमध्ये आहेत. इथे काँग्रेस विरुद्ध भाजप अशी लढत होत असताना असं चित्र असताना भाजपनं आतापर्यंत कलांच्या बाबतीत आघाडी घेत 9 जागांवरती आघाडी टिकवलेली आहे. त्याखालोखाल अजित पवारांची राष्ट्रवादी 3 जागांसह शिंदेची शिवसेना 2 तर इतर 1 असं सोलापूरचं चित्र आहे. आतापर्यंत 68 जागांचे जे कल हाती आलेत त्या कलांनुसार. त्यामुळे विरोधकांना किंवा सत्ताधाऱ्यांनी सध्याच्या घडीला आघाडी घेतल्यामुळे मविया पैकी जे पक्ष आहेत म्हणजे ठाकरेंची शिवसेना असेल, काँग्रेस असेल किंवा शरद पवारांचा पक्ष असेल अजून तरी अकाउंट ओपन करता आलं नाहीये. 277 कल आपल्याला समोर आलेले आहेत. वेगवेगळ्या जिल्ह्यांमधली देखील आकडेवारी समोर आहे. धाराशिवमध्ये भाजप 5, शिवसेना 4, राष्ट्रवादी 2, काँग्रेस 1, ठाकरे सेना 3. नागोठणेमधनं अपडेट शिवसेनेचे सुमित काटे जिंकलेत. दादांच्या राष्ट्रवादीला हा धक्का मानला जातो. तर कोल्हापुरात भादोले गटातनं काँग्रेसच्या उमेदवार जिंकलेल्या आहेत. मालवण आडवली मालडी गटातनं शिवसेनेच्या उमेदवार जिंकलेल्या आहेत. शिरवंडे गणातून शिवसेनेचे दीपक चव्हाण मालवणमध्ये जिंकले आहेत. तर नागोठण्यामध्ये मात्र शिवसेनेचे सुमित काटे हे जिंकलेले आहेत. दापोली केळशी गटातनं शिवसेनेचे नितीन दुर्गवळे आघाडीवर आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी आता आघाडी देखील येऊ लागले. काही ठिकाणी कोण पिछाडीवर आहे ते देखील कळतंय. हो. तर पुण्यामध्ये 43 पैकी भाजपा 15, राष्ट्रवादी 22. ज्या पुण्यामध्ये जनता महापालिकेमध्ये
भाजपने मोठा विजय किंवा मोठी कामगिरी करून दाखवलेली होती. तिकडे आता या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा विचार केला तर मात्र तिकडे राष्ट्रवादी पुढे जाताना दिसते. राष्ट्रवादीने 18 जागी पुणे जिल्हा परिषदेत मुसंडी मारलेली आहे. तर सोलापुरात आमदार कल्याण शेट्टींच्या पत्नी शांभवी या जिंकलेल्या आहेत. आणि तू पुण्याचा उल्लेख केलास. पुण्यामध्ये तुलनेनं राष्ट्रवादीचे आमदार हे जास्त आहेत. आपण जर का जिल्ह्याचा व्यापक विचार केला तर, आणि अर्थातच जिल्हा परिषदेची निवडणूक ग्रामीण भागाशी कनेक्टेड निवडणूक असते. थोडीशी गणितं कदाचित वेगळी सुद्धा असतात महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांची. त्यामुळे राष्ट्रवादी सोबत असलेली भावनिकतेची लाट, मग ती रायगडमध्ये असो, ती पुण्यामध्ये असो, ती बारामतीमध्ये असो, ती राज्यातल्या अन्य ठिकाणी असो, या भावनिक लाटेचा पण परिणाम किती होतो आहे आकड्यांच्या बाबतीमध्ये ते आपल्याला बघावं लागणार आहे. पण महायुतीची जोरदार मुसंडी आहे, कारण महायुतीचे तीनही पक्ष मिळून एक प्रकारे महाविकास आघाडीचा झेडपीच्या निवडणुकांमध्ये सुपडा साफ करतात. असंच आत्ताची आकडेवारी आहे. कोल्हापूरचं चित्र काय? कारण कोल्हापूरमध्ये काँग्रेसला मोठं